नमस्कार मित्रांनो। तर मित्रांनो, आज आपण श्रीदेव घोडेमुख देवस्थान मातोंड तालुका वेंगुर्ला या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी मित्रांनो कोंब्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध असते। तर या ठिकाणी ही जत्रा आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर देवस्थानची सर्व जी माहिती आहे, म्हणजे या ठिकाणी श्रीदेव घोडेमुख या देवाला नवस कशासाठी करतात आणि त्या नवसाची पूर्तता कशी करतात हे पण पाहणार आहोत। तर आपण जास्त वेळ न घेता आपण येथील जे मानकरी आहेत त्यांना त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून ती माहिती घेऊया आणि जत्रेचा पण आढावा घेऊया। चला तर मग। आपल्या सोबत आहे श्री प्रकाश गावडे, मातोंड गावचे श्रीदेव घोडेमुख देवस्थानचे मानकरी आहेत। तर या जत्रेसंबंधी जी सर्व माहिती आहे ती आता आपल्याला देणार आहेत। तर या ठिकाणी जे आपल्या आज घोडेमुख देवस्थान आहे ते आज मातोंड पिंटोळे गावातील खूप मोठं असं एक देवस्थान आहे। या ठिकाणी आम्ही गावडे मानकरी या ठिकाणी आहोत। या ठिकाणी दरवर्षी घोडेमुख उत्सव हा साजरा केला जातो आणि दरवर्षी या उत्सवाला हजारो लोक येतात। हा देव नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी याची ख्याती आहे। आणि या ठिकाणी बरेचसे भक्तगण जे येतात ते देवाला नवस नारळ कोंबे वगैरे देतात। त्याचप्रमाणे 1-2 वाजता आपल्या गावराठी मातोंड पेंडूची गावराठी आहे, पंचायत नाही, त्या ठिकाणी एक रवळनाथ भूतनाथ पाहुणे असं यांच्या ठिकाणी आगमन होतं। 2च्या सुमारानंतर ते देवाकडे जाऊन त्या ठिकाणी उत्सव साजरा करतात। आणि हा उत्सव साजरा झाल्यानंतर काही वेळाने जे कोंबे असतात देवाला जे कोंबे नवस म्हणून येतात त्या कोंब्याचा मान काही कापला जातो आणि तो देवाला नवस फेड करून नंतर कार्यक्रम आटोपल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर लोक दिवस 6 वाजता आपल्या घरी तो कार्यक्रम आटपून आपल्या परत मूळ स्थानावर म्हणजेच मातोंड सातेरी या ठिकाणी ते स्थायिक होतात। अशी आपल्या जत्रेची खूप मोठी ख्याती आहे आणि दरवर्षी प्रचंड संख्येने या ठिकाणी लोक येत असतात। प्रचंड संख्येने येताना आपले नवस फेडत असतात। दादा साधारण किती कोंबे जे आहे देवाला अर्पण करतात? ते 20 ते 25 हजार एवढे कोंबे या ठिकाणी देवाला अर्पण करतात। प्रत्येक कुटुंबातला एक कोंबा असतो त्यांचा, म्हणजे ते नवस तसे बोलते अनेक पण देऊ शकतात, म्हणजे देवाच्या कोंब्याची अनेक सांगड देऊ शकतात, 2, 4, 10, 4 हो ते सांगड पण देऊ शकतात। त्याला काही लिमिट नाही? लिमिट नाही। तो जो देवाला नवस बोलणार, 2 बोलला असेल, 5 बोलला असेल, त्या पद्धतीने त्यांना नवस दिला पाहिजे। त्याच्यानंतर गोड पदार्थ म्हणजे काय ठेवतात? गोड पदार्थ म्हणून केळी ठेवतात, पेढे ठेवतात आणि श्रीफळ पण अर्पण नारळ श्रीफळ ठेवतात, त्यासाठी हार अर्पण करतात। बरोबर। आणि दरवर्षी खूप प्रचंड प्रमाणात गर्दी आणि दरवर्षी म्हणण्यापेक्षा दर दिवशी सुद्धा लोक या ठिकाणी कितीतरी लोक या ठिकाणी येत असतात। आणि आम्ही या ठिकाणी गावकी म्हणून गावकर मी करत असतो। प्रत्येक जण असं म्हणतो की बाबा मला मी जे देवाला नवस बोलला तू मला पावन झाला, मला देवाने आशीर्वाद दिला, पण माझी कामं झालीत, माझ्या मुलांचे लग्न म्हणा, नोकरी व्यवसायात म्हणा, याच्या ठिकाणी त्यांना यश त्यांना मिळालेलंच आहे। बरोबर। अशी बरीच माणसं आम्ही देवाच्या सांगणे ज्यावेळी करतो ती त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतात। बरोबर। 360 चायांचा अधिपती असल्यामुळे या ठिकाणी जर कोणाही मनुष्याच्या अंगावर जर चाळा असला तर या ठिकाणी ते उतरवण्याचं काम होऊ शकतं। हो, होऊ शकतं। ते देवाला सांगितल्यानंतर उतरलं नव्हतं बाबा काही, म्हणजे त्याची जी तोड आहे ते घोडेमुख देवस्थानकडे आहे। त्याच्या पायावर आपण बोललो की नाही तर ते पूर्णपणे ते नारळ कोंबेच्या अंगावर बसू शकते। बरोबर। ठीक आहे, खूप अगदी मोलाची माहिती तुम्ही दिलेली आहे। खूप खूप आभार तुमचे, थँक्यू। मित्रांनो, माझ्या बोटासमोर जो रस्ता आहे तो सावंतवाडीवरून आलेला आहे आणि त्याच्यानंतर तो मयवाड, आरवली वगैरे, आरवली शिरोडा या ठिकाणी गेलेला आहे। तर या रस्त्यावरच तुम्ही पाहू शकता समोर हे श्रीदेव घोडेमुख देवाचे प्रवेशद्वार आहे, कमान आहे ही। तर या ठिकाणी पण इथे प्रवेशद्वारापाशी म्हणजे या कमानीपाशी इथे गाराणी घातली जातात, ते आपण पाहूया। आपले मित्र पण आलेले आहे। सात कोंबे विकण्यासाठी आहेत, विकत घेतले, नवसाचे आहेत। तुमचं कोंबो नवसाचो हा काय गावचं तिकत खाली? मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी हे कोंबे जे आहेत ते इथे विकायला ठेवतात आणि भाविक इथे आपले नवस असतो, नवसाची पूर्तता करण्यासाठी नवीन नवस सांगण्यासाठी या कोंबड्याची खरेदी करतात। किती रुपये असता कोंबो तो? अंदाजे 500-700 रुपये असतो। आणि त्याच्याबरोबर नारळ ठेवतात म्हणजे श्रीफळ, त्याच्यानंतर हार आणि केळी पण ठेवली जातात, पाती पण असतात, देवाला पाती पण वाहतात।
मातोन कर मा तेव्हा घडून का असू देव मातोन कर. तुझ्या भेटी गेल्यात, केळ्याचं मान दिलं, तुझ्या अमृताचा फळ त्याला मान्य करून घे. काय त्यांच्या कुटुंबात क्लिअर दूर करून हाती पायाकडे सांभाळ करून जे काय धंदो व्यवहार करतो त्यांना चांगला यश दे, सुखी रागाने बरा कर. तर या प्रकारे असं जे मानकरी आहे, येथील गावकरी आहेत, ते आपले जे भाविक येतात त्यांची गारणं घालून त्यांची नवसाची पूर्तता करतात किंवा नवीन जे नवस आहे ते या देवापुढे बोलतात. प्रल्हाद देवा तुझ्या साठींची वडील घडून कामाला प्रल्हाद वेंगुर्लेकर भेटी करून गुरगा खेळ ठेवले मान्य करून घ्या. काय तरी या कुटुंबावर क्लेश असतो तो परिहार करा. जो काय धंदो व्यवसाय करा यश देऊन नातेवाईक सांभाळ करा. मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करा. कुटुंबाची भरभराट करून द्या आणि ही जी काही ठेवलेली पाहून करून घ्या आणि महाराष्ट्र त्यांचं बरं करा. यश गावडे आज जो तुझ्या पदाखाली असा त्याची जी काय सेवा असतात तुझ्यासाठी ती तू मान्य करून घेऊन आज तीन तुला सालाबाजीप्रमाणे ही 5 केळी आणि एक अगरबत्ती पुढं ठेवणं असतात ते तू मान्य करून घे. त्याच्यापाठी जर कोणी किलेस राहिलो असतात, जर कोणी केल्या करतो माल जाप महिन्यापेक्षा जादू करतात, कोणी काय केला असतात तर तू दूर करून त्याच्या आनंदाचा दिवस आनंद घालून त्याचं कल्याण करे आणि त्याच्या फॅमिली बाबा बरोबर ठेवले बाबा. पूजा पारसे कर हात जोडा देवा तू गडम कसा 300 ताळा मिळा समर्थ पूजा समर्थ फारसे करणार. त्याची तब्येत बरी नाही होती, तब्येत संपूर्ण बरी झाली तर समर्थासाठी ताळा मिळतो. रोपड आपला घालूचा केलेले त्याच पद्धती समर्थ घातला त्याचप्रमाणे अमृता फळ केळी ठेवलेले अशी मान्य करून घे. काय त्या लेकराकडे कुटुंबाकडे त्यांच्या संपूर्ण शरीराकडे आज तब्येत बरी नसते ते सुकृतान आपलं शरीर बोललेली त्याचप्रमाणे आज घातलेला असा मान्य करून घे. त्यांच्या कुटुंबाकडे त्यांच्याकडे कोणते तरी केले असो तर परिहार कर. असल्या कुटुंबात सुखी राखान जो धंदो करतो ते धंद्याकडे साराक्षात लावून देऊन असल्या कुटुंबात सुखी राखान जो वस्तीचा नाही असं ते घर मटी सुख समाधान मिळवून देऊन महाराजा वारा कर. नमस्कार, मी गावडे या पेंडूर गावचा ग्रामस्थ. आधी आमची कोंबड्याची जत्रेनिमित्त लाखो हजारो भाविक या इथे येत आहे. आज 20 ते 25,000 कोंबडे इथे कापण्यात येत आहे. तरी या सर्वांचे येणाऱ्यांचे आम्ही मनपूर्वक पहिलं अभिनंदन करत आहोत. आणि ही जत्रा ही आमची सालाबादप्रमाणे इथे कोंबडे 20 ते 25,000 कापले जातात. इथे रात्री 6च्या नंतर इथे काही प्रोग्राम नसतो आणि सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्ही बघितला तर इथे कोंबड्यामध्ये तुम्हाला एकही पीस आहे किंवा रक्ताचं हे पण दिसणार नाही. तरी सर्व जे आवश्यक येतात भक्तगण आज त्यांची काहीतरी इच्छा पूर्ण होतात म्हणून ते आज एवढे लाखोने पब्लिक आपल्या इथे येत आहे. तरी या जत्रेला समस्त परिवार गावडे परिवार सर्वांचे येणाऱ्यांचे नाही मोरा याचे कोंबड्याची पिसं तुम्हाला दुसऱ्या दिवशी इथे काही दिसणार नाही. सगळं नाहीसे होणार, इथे काही तुम्हाला दिसण्यात येणार नाही. अशी आमची प्रसिद्ध कोंबड्याची जत्रा आहे. तरी सर्व भाविकांना इच्छुकाने आवडीने आपल्या इथे नवस बोलला जातो, तो नवस पूर्ण होतो. कोणी पायाचा देतो, कोणी हाताचा देतो, कोणी कोंबडा म्हणून आपला जो नवस आहे तो पूर्ण करतात. कोणी खेळणी असतात तर खेळणी देतो, कोणी पाळणा म्हणून काहीतरी असतं तरी तर घालतो. आणि ही अशीच ती आमची प्रसिद्ध जत्रा 360 ताळ्यांचा अधिपती मानलेला देव आमचा घोडेमुख सर्वांना पावतो आणि सर्व भाविक त्या वतीने येत आहेत. आणि अशीच तुम्ही सर्व भाविक आमच्या या जत्रेला यावं आमची सर्वांची इच्छा आणि संपूर्ण परिवार. आपल्यासोबत श्रीदेव घोडेमुख देवस्थानचे मानकरी वीरभद्र गावडे आहेत. तर या ठिकाणी मानवी शरीराचे जे अवयव आहेत जसे हात पाय शरीर डोकं हे तुम्ही पाहू शकता. हे मानवी शरीराचे अवयव आहेत मातीचे. हे देवाला 90 रुपयाने देतात. 90 रुपयाने कशासाठी? आता पाय दुखले ना माझे तर ते 90 म्हणून देतात. कारण सांगण्यात येतो किंवा पायात वात येतो. वाज येतो असं काही असू दे. शिर काहीतरी पुरा जर शरीरात त्रास असला तर शरीर घालतात. म्हणजे ज्या शरीराच्या भागाला जे होते त्याला म्हणजे मातीचा अवयव त्या देवाला अर्पण केला. देवाच्या ठिकाणी सांगणं केलं की देवा माझा हात बरा कर, माझा पाय बरा कर, माझे डोकेदुखी बरी कर, माझी शारीराची अगोदर सांगण्यात येतात ते. बरोबर. आता सांगण्यात येणार काही जण. बरोबर. मग माझा शरीर जर बरा वाटला तर मी पुढच्या जत्रेला शरीर नाही तर काहीतरी हात दुखत असेल तर हात घाले असं. त्याप्रमाणे देव पूर्ण करतो ना. होय वृद्ध करतात. बरोबर. आणि देवावर खूप श्रद्धा आहे. होय. थँक्यू. मित्रांनो, या ठिकाणी हा कोंबा इथे सोडलेला आहे. तर अशा प्रकारचा पण इथे नवस केला जातो. इथे गारा करून या देवाकडे हा जो कोंबा आहे तो सोडलेला आहे. देवाक सोडले नाही.
आता थोड्याच वेळात मित्रांनो या ठिकाणी देव येणार आहेत. मित्रांनो काही क्षणात या ठिकाणी श्रीदेव घोडेमुखाच्या भेटीला श्रीदेव रवनाथ, भूतनाथ आणि पावनाई देवीचे देवतरंग भेटीला येणार आहेत. काही क्षणात आपल्याला हा अपूर्व असा सोहळा पाहायला भेटणार आहे. मित्रांनो श्रीदेव घोडेमुख या ठिकाणी जे प्रवेशद्वार आहे, जी कमान आहे, या कमानीतून आता श्रीदेव रवनाथ, श्रीदेव भूतनाथ आणि श्रीदेव पावनाई यांचे देवतरंग यांचे आगमन होणार आहे. तुम्ही पाहू शकता समोर पारंपरिक ढोलाच्या वाद्याच्या गजरात देवांचे आगमन होत आहे. मित्रांनो डोळ्याचं पारणे फेडणारे असा हा अभूतपूर्व असा सोहळा आहे. श्रीदेव घोडेमुखाच्या भेटीला श्रीदेव रवनाथ, श्रीदेव पावनाई आणि श्रीदेव भूतनाथ ही 3 देवतांचे देवतरंग भेटीसाठी आलेले आहेत. पारंपरिक ढोलाच्या आणि सनईच्या गजरात, त्याचबरोबर असंख्य असे भाविक या ठिकाणी देवासमवेत श्रीदेव घोडेमुख याच्या दर्शनासाठी येत आहेत. हजारोच्या संख्येने इथे भाविक येत आहेत. मित्रांनो अतिशय खडतर अशी ही वाट आहे, तीव्र चढाव आहे, तरीही भाविक न थकता या ठिकाणी श्रीदेव घोडेमुखाच्या दर्शनासाठी जात आहेत. मागे तुम्ही पाहू शकता भाविकांची किती गर्दी आहे ती. या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता सर्वजण जे आहे ते आपले कोंबे वगैरे देऊन श्रीदेव घोडेमुखाला चाललेले आहेत. बांधलेले कोंबे आहेत सगळ्यांचे. तर आता थोडं अंतर राहिलेलं आहे. खूप चमचाक होते इथे, चढून असलेला रस्ता असल्यामुळे अजून पण भरपूर चढाव चढायचा आहे. अंतर आहे ते खूप कमी आहे, पण तीव्र चढाव असल्यामुळे या ठिकाणी रस्ता पादक्रांत करायला वेळ लागत आहे, परिश्रम करत आहे. मित्रांनो या ठिकाणी देवतरंगांचे आगमन झालेलं आहे. श्रीदेव रवनाथ, श्रीदेव भूतनाथ आणि श्रीदेवी पावनाई या देवतांचे इथे श्रीदेव घोडेमुख देवस्थानच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि काही क्षणात या ठिकाणी देवतरंगांच्या आता फेऱ्या होणार आहेत. मित्रांनो या ठिकाणी श्रीदेव रवनाथ, श्रीदेव भूतनाथ आणि श्रीदेव पावनाई या 3 देवतांचे तरंग या काय म्हणतात त्याला मांडावर इथे पाटावर इथे श्रीदेव घोडेमुखाच्या भेटीसाठी जे 3 देवता आले आहेत त्यांचे देवतरंग इथे पाटावर ठेवण्यात येत आहेत. आणि या ठिकाणी देवाच्या दर्शनाला जे स्त्री पुरुष भाविक जे आले आहेत ते आता या ठिकाणी 3 देवतांचे दर्शन घेणार त्या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर श्रीदेव घोडेमुख या देवाचे पण दर्शन घेणार आहे. आणि या ठिकाणी ही जत्रेला
सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, समोर पाहू शकता देवतरंग आहे. घोडेमुखाचे मंदिर आहे. या ठिकाणी श्री घोडेमुखाचे देवस्थान आहे. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी श्रीदेव घोडेमुख देवस्थानचे मानकरी तुकाराम परब या ठिकाणी मित्रांनो श्रीदेव रवळनाथ, श्रीदेव भूतनाथ आणि देवी पावनाई यांचे देवतरंग श्रीदेव घोडेमुख यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. यानंतर कोणते विधी होणार आहे त्याची माहिती आता आपल्याला येथील मानकरी तुकाराम परब देणार आहे. श्रीदेव आमची सातेरी पंचायतनाची तरंगकाठी श्रीदेव रवळनाथ पाहुणाय आणि भूतनाथ अशी तरंगकाठी घोडेमुख या देवस्थानला याच्या देव दीपावलीच्या 5व्या दिवशी 4थ्या किंवा 5व्या दिवशी येते. याच्या मागचा उद्देश हा एकच, हे शिवलिंग स्वरूपाचे देवस्थान आहे. तरी पण आम्हाला वर्षाकाठी जो चाळा लागतो देवराटी गावठी देवराटी चालवण्यासाठी, गावराटी चालवण्यासाठी, ती त्याच्यासाठी जो चाळा लागतो त्याच्यासाठी आमची तरंगकाठी घोडेमुख येते. आणि ती आल्यानंतर इथे आमच्या बरोबर येणारा पंचाक्षरी गावडे हा इथे आल्यानंतर त्या घोडेमुखच्या लिंगाची पूजा तसेच तरंगकाठीची पूजा करतो. आणि पूजा केल्यानंतर तिथे उपहार केला जातो. आणि हे सर्व पंचाक्षरी गावडे करतो. आणि हे परमाच्या परब सातेरी पंचायतचे मानकरी परब यांच्या आदेशानुसार हे सर्व चालत असतं. तो परब जसे आदेश देतील त्या पद्धतीने पंचाक्षरी गावडे हे देवस्थान करीत असतो. त्या उपहार झाल्यानंतर गावच्या वतीने एक नारळ आणि एक कोंबा इथलं गावराटीसाठी आवश्यक असणारा चाळा नेण्यासाठी त्याची तारणूक करण्यासाठी एक नारळ आणि एक कोंबा गावच्या वतीने दिला जातो. आणि त्याच्यानंतर इथे तरंगकाठी अवसराला येऊन गावराटीसाठी जो आवश्यक असतो तो चाळा घेऊन इथे पंचायतना सातेरी मंदिर तरंगकाठी अवसरासहित सातेरी पंचायतनामध्ये जाते. आणि कोंबे जे असतात ते केव्हा देतात? गावचा एक कोंबा आणि एक नारळ गावचा कोंबा दिल्यानंतर जे भाविकांचे किंवा जे भाविकांचे नवसाचे जे कोंबे असतात ते कोंबे कापले जातात. अशा तऱ्हेने जत्रा संपन्न केव्हा होते? याच्यानंतर ते कोंबे कापून झाल्यानंतर सगळे कोंबे व नारळ फोडून झाल्यानंतर कोंबे कापून झाल्यानंतर तरंगकाठी घेऊन संबंधित अवसार उभे राहतात. म्हणजे रवळनाथ, भूतनाथ आणि पाहुणाई हे अवसार उभे राहतात. अवसराला आल्यानंतर ती तरंगकाठी इथे जो आपल्याला ह्याच्या गावराटीसाठी आवश्यक असणारा चाळा इथे ती तरंगकाठी इथे नारळ मारून घेते आणि मग मंदिरात सातेरी पंचायतनामध्ये जाते. अजून एक प्रश्न आहे की ज्यावेळी कोंब्याचा बळी देतात तर त्यावेळी जी मान असते ती देवाला अर्पण करतात का फक्त? नाही, नवस पेंड म्हणजे गावराटीसाठी आवश्यक असणाऱ्या चाळ्यासाठी जे आपल्याला चाळा पाहिजे त्याची तारणूक करण्यासाठी नारळ आणि कोंबा दिला. त्याचा पक्ष फक्त म्हणजे त्याला रक्ताचा एक, त्याला चकली वगैरे किंवा मुंडका वगैरे असं काही नाही. त्याला रक्ताचाच आणि ती दिल्यानंतर ते रक्त त्याला दिल्यानंतर आम्हाला आवश्यक असणारा चाळा तिथून आम्ही घेऊन सातेरी पंचायतनामध्ये जातो. आणि त्याचे उरलेल्या जे हे आहे तो भाविक आपापला शिजवून तिथे प्रसाद दाखवतात घरी. प्रसाद दाखवत नाही, घेऊन जातात आपापल्या घरी घेऊन जातात. अशा तऱ्हेने ही जत्रा संपन्न होते. काळोख पडण्याच्या आधी या ठिकाणी नंतर कोणीच थांबत नाही. शेवटी हलणारे अवसरी देवस्थी ही शेवटी थांबणार, त्याच्यानंतर कोणीही थांबणार नाही त्याच्यात. हा बरोबर. दुसऱ्या दिवशी जर आपण बघितलं असं बोलतात की या ठिकाणी जे पडलेलं रक्त असतं किंवा कोंबड्याची पिसं असतात ते काही दिसत नाही. हो बरोबर आहे, कारण जो इथे पिशाचा चाळा असतो, जो इथे तो रक्ताला हे असुसलेला असतो ते हे सर्व नायनाट करतो.
थँक्यू. खूप अगदी उपयुक्त अशी आपण या कोकणातील प्रसिद्ध अशा देवस्थानची माहिती तो आम्हाला दिलेली आहे. खूप खूप आम्ही चॅनेलतर्फे आपला आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू. आता घेऊ होय. मित्रांनो, काही क्षणातच या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कोंबे ठेवलेले आहेत. देवाचा श्रीदेव घोडेमुखाचा मानाचा कोंबडा कापून झाल्यानंतर या ठिकाणी सर्व जे भाविक जे आले आहेत त्यांनी नवसाचे कोंबे आणलेले आहेत. काही जणांनी नवसाची पूर्तता करण्यासाठी आणलेले आहेत, काही जणांनी नवीन नवस केलेले आहेत त्यासाठी कोंबे आणलेले आहेत. या ठिकाणी त्यांची सांगड बांधलेली आहे. पाहू शकता तुम्ही लाईनीमध्ये ठेवलेले आहेत सर्व कोंबे. या ठिकाणी लाईनमध्ये सर्व आपापले जे कोंबे आहेत ते या श्री घोडेमुख देवस्थानाला मानवणार आहेत. हे बघा, आरवते कोंबे आहेत सर्व. मित्रांनो, या ठिकाणी सीताराम गावडे उपस्थित आहेत. या ठिकाणी जे भाविक कोंबे घेऊन येतात या ठिकाणी हे मानकरी ते कोंबे कापतात आणि देवाला मानवतात. तर आताला सीताराम गावडे आपल्याला माहिती देते. इथे आज घोडेमुख जत्रा आहे. इथे कोंबे कापले जातात, नारळ फोडले जातात, केळी मानवली जातात, नवसाचे कोंबे इथे घेतले जातात. किती कोंबे असतात? 25 ते 30 हजार कोंबे कापले जातात. इथे भक्तजन सारे येतात. कर्नाटक, गोवा, मुंबई, कोल्हापूर, पुणा, सातारा येथून भाविक बरेचसे भाविक येतात. 3 राज्यातून येतात. 3 राज्यातून, कर्नाटक, गोवा, गुजरात, महाराष्ट्र. हा, काय अनुभव आहे काय भाविकांना देवाचा? हो, नवसाला पावणारा देव आहे. नवसाला जिथून हाक मारतात तिथे पावणारा देव आहे. बरोबर. घराकडून जरी नवस केला होय तरी होय, देवाला मान्य होऊ शकतो. तरी चालेल. आणि इथे येऊन तो फेडू जाऊ शकतो. श्रीदेव घोडेमुखाच्या दर्शनासाठी असंख्य भाविक इथे लाईनमध्ये उभे आहेत. आपले जे काही सांगणे आहे ते देवाला सांगणे करत आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी श्रीदेव रवनाथ, श्रीदेवी पावनाई आणि श्रीदेव भूतनाथ यांचे देवतरंग आहेत. या देवतरंगाचे इकडे भाविक दर्शन घेत आहेत. त्यानंतर समोर श्रीदेव घोडेमुख देवस्थान या ठिकाणी भाविक आपल्या मनातील इच्छा आकांक्षा यांचे साकडे देवाकडे घालत आहेत. जे नवस आहेत आपल्या मनातील ते नवस करत आहेत. ज्यांचे नवस पूर्तता झालेली आहेत ते नवस आता इथे फेडण्यात येणार आहेत थोड्याच वेळात. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी आता देवाला इथे नैवेद्य पण घोडाधोडाचा ना? हो, आपल्याला येथील मानकरी सांगतील. कोणता नैवेद्य दाखवला तो? भाताचा स्वरूपात उपार दाखवता येते. म्हणजे भात डाळ वगैरे असते? हो, नाही भात वगैरे. मित्रांनो, काही क्षणात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समोर जी टोपली आहे त्या ठिकाणी देवाचा जो उपहार आहे तो घेऊन आलेले आहेत मानकरी. आणि या ज्या 3 देवता इथे आलेल्या आहेत, श्रीदेव रवनाथ, श्रीदेव भूतनाथ आणि श्रीदेवी पावनाई, या ठिकाणी या देवतांना उपहार इथला शब्द आहे. उपहार म्हणजे नैवेद्य इथे देवाला अर्पण करणार आहे. मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी देवाचे जे महत्त्वाचे विधी आहेत ते या ठिकाणी सुरू झालेले आहे. देवाची पूजा अर्चा करून या ठिकाणी देवासाठी जो उपहार आणलेला आहे, देवासाठी जो नैवेद्य आणलेला आहे तो देवाला इथे अर्पण करण्यात येणार आहे.
आणि या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी नैवेद्य वाढण्यास सुरुवात झालेली आहे. प्रथम या ठिकाणी भाताचा पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवलेला आहे. इथे 5 पानामध्ये, एका पानामध्ये तांदूळ ठेवलेले आहे. मर्यादेप्रमाणे आपलं उपार दाखवतो पावन करून घे. पुढच्याकडे ती राटीकडे आपलं सामीलपणा राहा. जी जी काय राटीची कामं असतात ती परिपूर्ण करून घ्या. असणाऱ्या सगळ्या त्या रहित वेगळे चांगला आपला आशीर्वाद दी. अशीच आपली सेवा घडाय आणि सांभाळ करून बरा. पानावरती है सर घे सगळी दीपक हा काय रे नारळ फोडले जाय. पाहू शकता या ठिकाणी आता पहिला प्रथम नारळ देवाला अर्पण करण्यात येत आहे. गर्दी आहे मित्रांनो. या ठिकाणी सर्व जे नारळ आहेत ते या ठिकाणी फोडलेले आहेत. त्याच्यानंतर कोंबडे जे आहेत त्यांचे इथे बळी देण्यात येणार आहे खाली. प्रचंड अशी गर्दी आहे इथे. देवाचा वार्षिक उत्सव पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने इथे भाविक आलेले आहेत. पाहू शकता. हा मागचा भाग आहे मंदिराचा. मंदिर पाहू शकता. फुलांच्या माळाने इथे सुंदर असं सुशोभीकरण केलेले आहे मंदिराचं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम वगैरे पण आणलेले आहे विक्रीसाठी. वेगवेगळ्या प्रकारचे पाहू शकता. सर्व जे मानकरी आहेत ते लाईन मध्ये उभे राहिलेले आहेत. आणि या ठिकाणी देवतरंग आहे 3 देवतांचे.
मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पोलीस दलाचे जे महिला जवान आहेत ते या ठिकाणी या जत्रेसाठी जी सुरक्षा आहे ती पुरवत आहेत। त्याप्रमाणे या ठिकाणी श्रीदेव घोडेमुख देवस्थानच्या ठिकाणी जे भाविक येतात त्या ठिकाणी या भाविकांना मार्गदर्शन करत आहेत, कुठून जायचं काय करायचं। खूप अशी मेहनत या ठिकाणी या महिला जवानांनी घेतलेली आहे, त्यांच्यासाठी एक लाईक नक्की करा। मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी कोंब्याची बळी देत आहेत, पाहू शकता। मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे कोंब्यांचा बळी देत आहेत। या ठिकाणी जे कोंब्याचा बळी देऊन पिशवीमध्ये कोंबे घेऊन जात आहेत, हे बघा। पाहू शकता या ठिकाणी सर्व जे भाविक आहेत ते कोंबे कापून खाली उतरत आहेत। काय बरा वाटला, भारी वाटला। सर्व जे भाविक आहेत ते आता परतीचा प्रवास सुरुवात केलेला आहे। काही वेळाने देवाची तरंगकाठी आहे ती पण आता खाली जाणार आहे। मित्रांनो या ठिकाणी कापलेल्या कोंब्यांचं काय करतात हे आता दादा सांगतील। कापलेले कोंबे म्हणजे अख्खा कोंबडा जे भाविक येतात ते जाता घेऊन जातात आणि मान आम्ही येतो घरी नेतो आम्ही मान। म्हणजे आता जे कोंबे कापतात ना ते घरी घेऊन जातात। कोण घरी घेऊन जातात? जे असतात ते घेऊन जातात। कोंब्याची मान असते ती, कोंब्याची मान असते ते गावकर घेऊन जातात। गावकर घेऊन जातात, अशी इथली प्रथा आहे। आता इथे कोंबे कापण्याचा जो सोहळा होता तो संपन्न झाला आहे, आता संपन्न झाला। आता देवतरंग घेऊन खाली जाणार, मग डोंगरावर कोण नाही जाणार। थँक्यू। या ठिकाणी मित्रांनो आता देवतरंग जे आहेत ते आपापल्या मंदिराच्या ठिकाणी प्रस्थान करणार आहेत। हा जो श्रीदेव घोडेमुख देवाचा कोंब्याच्या जत्रेचा जो सोहळा होता तो इथे संपन्न झालेला आहे। आता देव खाली जाणार आहेत।
मित्रांनो, या ठिकाणी आता श्रीदेव घोडेमुख देवाचा कोंब्यांच्या जत्रेचा जो अद्भुत सोहळा होता तो इथे संपन्न झालेला आहे. आता आपण सर्व देव तरंग म्हणजे श्रीदेव रवना, श्रीदेव भूतनाथ आणि पावना देवी यांचे देवतरंग खाली गेलेले आहेत. सर्व भाविकांसहित आणि मानकरी गावकऱ्यांसहित आम्ही पण आता खाली जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, श्रीदेव घोडेमुख मातोंड तालुका वेंगुर्ला या ठिकाणचा घोडेमुख देवाचा कोंब्यांची जत्रा हा उत्सव पार पडलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आणि त्याचप्रमाणे हा कोंब्यांचा जत्रोत्सव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत देव घोडेमुख बरा करो. धन्यवाद. तर आता आपण हा जत्रोत्सव पाहून आता खाली उतर. दादा आपल्या सोबत आहे. दादा नाव काय तुमचं? मी दशरथ पेडणेकर, मी गोव्यावरून आलोय. हा उतरतो बोला, चालता बोलले. तर आपण आमच्या मामाचा ते म्हणजे थोडासा त्यांना भरून आलेला आहे एकदम खूप. आपल्या आजोई आलेले आहेत ते. मला माझ्या आईची आठवण आली. बरोबर, खूप यांच्या भावना जोडलेल्या आहेत या गावाशी, त्याच्यामुळे एकदम त्यांचं हृदय भरून आलेलं आहे दादांचं. दरवर्षी येतं का दादा तुम्ही? हो एकदम दरवर्षी येते. आठवणकडा आमचा मामाचं घर बांदिवड्याला आहे. आमची घोड्यामुखाची जत्रा म्हणजे कोंब्याची जत्रा म्हणतात. बरं, खाली हळूहळू खाली चालू आहे. पाहू शकता या ठिकाणी हा सोडलेला कोंबा आहे. काही तुम्हाला पहिल्यांदाच बोललो की काही कोंबडे जे असेच सोडून देतात. पाहू शकता हा इथे कोंबा आहे. हा बघा, तर आता धन्यवाद. मला कव्हरेज दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही गोव्यात या सगळे. आमची दत्त जयंती आहे. नाव परत एकदा प्रेक्षकांना सांगा तुमचं. माझं नाव दशरथ बापूला पेडणेकर. माझी जन्मभूमी मांजरे, माझी कर्मभूमी साखळे आणि दत्त महाराज तिकडे मला ठेवून घेतलेलं आहे. माझी कुलदेवता पेडणेला माऊली. तुम्ही सगळे केव्हा आहे, तुमचं स्वागत आहे. ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू. तुम्ही या सगळे लगे माझ्या. मित्रांनो, आता आपण श्रीदेव घोडेमुख कोंब्यांची जत्रा हा अद्भुत असा सोहळा पाहून आपण खाली उतरलो. मंदिराच्या तिथून जी चढण पहिल्यांदा जी चढलेलो ती चढण आता उतरून खाली आलेलो आहोत. सर्व भाविक जे आहेत ते खाली आलेले आहेत, कारण या ठिकाणी सूर्य मावळतीला गेल्यानंतर इथे कोणीच थांबत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जे हजारो संख्येने कोंबे कापलेले असतात त्या ठिकाणी त्याचं रक्त किंवा त्या पक्ष्यांची जी पिसे असतात, कोंब्यांची पिसं, ती काही उद्या सापडणार आहे. ती जे चायाचं जे देवस्थान आहे ते याचं नायनाट करून टाकते या रक्ताचा आणि पिसांचा. तर अशी ही अद्भुत अशी जत्रा आहे. अवर्णनीय असा सोहळा हा आता याही डोळ्या आम्ही अनुभवलेला आहे. आणि इथे आपण हा ब्लॉग इथे संपवत आहेत मित्रांनो. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्रीदेव घोडेमुख बरा करो. या ठिकाणी तुम्ही या एकदा घोडेमुख देवाचं दर्शन घ्या. या ठिकाणी तुमची जर काही अडीअडचणी असली तर घोडेमुख देवाला सांगा, नमस्कारा. इथे लोकांना चांगला अनुभव इथे आहे. या घोडेमुख देवाला जे नवस करतात त्यांची नवसाची पूर्तता इथे भाविकांनी केलेली आहे. नवीन नवस पण या वर्षी केलेले आहेत. तुम्ही नक्की भेट द्या. या ठिकाणी बहुसंख्य भाविक म्हणजे हजारो संख्येने या ठिकाणी भाविक आपले नवस परतफेड करतात. भेटू पुढच्या वर्षी घोडेमुख जत्रेला. तोपर्यंत श्रीदेव घोडेमुख बरा करो. धन्यवाद. मित्रांनो, ही दोन्ही साईडला जत्रेसाठी दुकानं लावलेली आहेत. मिठाईची आहेत, त्याच्यानंतर खेळण्यांची वगैरे, जास्त करून मिठाईची दिसत आहे. त्याच्यानंतर देवाला जो प्रसाद अर्पण केला जातो म्हणजे केळी, त्याच्यानंतर हार, अगरबत्ती वगैरे ती पण इथे ठेवलेली आहे. पाहू शकता. मित्रांनो, या ठिकाणी आपले मित्र आहेत मातोंडचे प्रथमेश गावडे. ते दरवर्षी इथे दुकान लावतात चायनीजचं. इथे मंचुरियनचे आयटम असतात. ग्रेव्ही मंचुरियन असतं, त्याच्यानंतर ड्राय मंचुरियन असतं, नूडल्स असतात आणि त्याच्यानंतर राईस पण असतो ना, राईस पण असतो.
सर्व प्रकारचे इथे आयटम असतात. त्याच्यानंतर गरम पाणी आणि थंड पाणी पण असतं, म्हणजे साधं पाणी आणि थंड केलेलं पण पाणी असतं इथे. आणि हे पण असतं, थंड असतं काय, थंड पण उपलब्ध असतं.